नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. मी एकमुखी दत्त मंदिर नाशिक संस्थांचा मठाधिपती गुरुवर्य मयूरदादा बर्वे. साधारणतः मंदिराला 250 ते 300 वर्ष होऊन गेलेले आहे. हे मंदिराची स्थापना श्री सद्गुरू रामचंद्र महाराज व सद्गुरू वामन महाराज यांनी स्थापना केलेली. हे बर्वे कुटुंबाचं देवघर म्हणून याची स्थापना झाली. कालांतराने ते मंदिराच्या रूपामध्ये तिथं बदल झालेली आहे. मंदिरात वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणात असतात. दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात असते. दत्त जयंतीचा उत्सव साधारणतः मार्गशीर्ष महिन्यापासून दत्त नवरात्राची सुरुवात होती. पौर्णिमेपर्यंत दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात चालत असतो. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेनंतर महाग प्रतिपदा, गाणगापूर यात्रा निमित्त पण दत्त उत्सव असतो मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरामध्ये. मंदिराची स्थापना ही सोहळ्यामध्ये झालेली आहे. मंदिराचं एक मुख आहे. कृष्ण पाषाणामध्ये संपूर्ण काळ्या दगडामधली मूर्ती आहे. बाजूला अनुसया माता, अनघा माता आहे. घरातलं मूळ देवघर म्हणून याची स्थापना झाली. मंदिराची मूर्ती सद्गुरू वामन महाराजांना दत्त भक्त असल्यामुळे त्यांना मूर्ती दत्त उपासना करत असताना, गायत्री उपासना करत असताना दत्त महाराजांचा स्वप्न दृष्टांतामध्ये नदीकाठी गोदावरीच्या त्यांना दुसऱ्या दिवशी ते काही स्नानाला गेले. त्यावेळेस संध्या झाल्यानंतर त्यांना तिथं ते काही स्वप्न पडलं, त्या स्वप्नाच्या दृष्टांतामध्ये मूर्ती हातामध्ये आली व त्याच्यानंतर कालांतराने त्या मूर्तीची स्थापना ही मंदिरामध्ये गर्भगृहात केली व तिथंच बाजूला त्यांनी समाधी घेतली. रोजचं दैनंदिन कार्यक्रम, दैनंदिन पूजा असते. महाराजांचं पाद्यपूजा असते. पाद्यपूजा झाल्यानंतर त्रिकाल आरती इथं चालत असते. सकाळ, दुपार आणि सायंकाळ तिन्ही आरत्यांना भरपूर भाविक असतात आलेली. भरपूर भाविकांना अनुभवही असतात. काही आधी व्याधी जे काही बाह्य त्रास, गाणगापूर सारखं क्षेत्रामध्ये तो काही त्रास होतो इथंही लोकांना होतो. इथंही बरे 1.25 महिना सेवा केल्यानंतर बरे होत असतात लोक. 1.25 महिना उपासना असते. 1.25 महिन्यात नामस्मरणाचं, जपाचं नामस्मरण, त्याच्यानंतर उपदक्षिणा ही उपासना दिली जात असते. उपासना दिल्यानंतर सकाळच्या दुपारी माध्यान्हाला 12 वाजता आरती होत असते. आरती, महानैवेद्य व त्याच्यानंतर सायंकाळी निद्रा आरती असते 8 वाजता. त्याच्यानंतर गुरुवारी विशेषतः आरतीमध्ये दुपारी 12 वाजता जे कोणी भाविक येत असतात त्या भाविकांना प्रसाद दिला जात असतो, साबुदाण्याची खिचडी. त्याच्यानंतर सायंकाळी महाराजांची, सद्गुरू वामन महाराजांच्या पादुकांची ही पालखी, दत्त महाराजांची मूर्ती आणि रामचंद्र महाराजांची चरण पादुकांची पालखी प्रदक्षिणा असते इथं मंदिराभोवती. भरपूर भाविक येत असतात. भरपूर भाविकांना अनुभव पण आलेले आहे. दत्त महाराजांच्या उपस्थित आल्यामुळे भरपूर असे आधी व्याधी काही त्रास असतील त्याच्यातनं त्यांचं निरसन झालेलं आहे. दत्त महाराजांवर प्रचंड श्रद्धाही आहे.